Hello students, we are learning the topic biomolecules, and in our last lecture we have started the point enzymes. In today's lecture we will study about the factors affecting on the enzyme activity. There are number of factors which affect on the enzymes activity like temperature, pH, substrate concentration, enzyme concentration, all these factors are there. First, we will see the first factor, that is temperature. Okay, here there is the graph. In that graph is temperature versus reaction rate. म्हणजेच टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल तसा तसा रिएक्शनच्या रेट मध्ये काय फरक पडतो ते या ग्राफ मध्ये दाखवले बघा. ऑप्टिमम टेम्परेचरला म्हणजे जवळपास इथं दाखवले की मॅक्झिमम एन्झाईम ऍक्टिव्हिटी इथं आपल्याला दिसून येते. तर कशा पद्धतीनं टेम्परेचर एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतं. द एन्झायमॅटिक रिएक्शन ऑकर्स बेस्ट ऍट अराउंड द 37 डिग्री सेल्सिअस. जर आपण ह्युमन बिंगचा विचार केला तर ह्युमन बिंगच्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि त्या टेम्परेचरला मोस्ट ऑफ द एन्झाईम्स आर ऍक्टिव्ह ऍट द सेम टेम्परेचर, दॅट इज 37 डिग्री सेल्सिअस. आणि म्हणूनच इथं ग्राफ मध्ये सुद्धा 37 डिग्री सेल्सिअस हे ऑप्टिमम टेम्परेचर दाखवले, ज्या टेम्परेचरला एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही मॅक्झिमम दाखवली. ठीक आहे, म्हणजेच दॅट टेम्परेचर इज द normal body temperature and it is the homothermous temperature. The rate of the chemical reaction is increased by a rise in temperature. जसं जसं टेम्परेचर वाढत जातोय तसं तसं रिएक्शनचा रेट सुद्धा वाढताना दिसतोय बघा आपल्याला. समजा आता इथं 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे तर 20 ला रिएक्शनचा रेट थोडासा वाढलाय. परत जर आपण 30 ला पाहिलं तर 30 ला सुद्धा रिएक्शनचा रेट वाढलाय आणि 37 ला मात्र हायेस्ट रेट आहे रिएक्शनचा. बट दिस इज ट्रू ओनली ऑर अ लिमिटेड रेंज. म्हणजेच आता हा जो कर्व आहे कधीपर्यंत इन्क्रीज होत जाणार आहे किंवा वरतीपर्यंत किती वेळापर्यंत जातोय तर त्याचं एक लिमिटेड रेंज आहे टेम्परेचरची. म्हणजेच 37च्या पुढे जर टेम्परेचर गेलं तर मात्र हा कर्व वरती जातोय का तर नाही. तर तिथून मात्र काय होतंय तर एन्झाईम हे रॅपिडली डिनॅचर्ड होऊ शकतात. म्हणजेच 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर मात्र हे एन्झाईम काय होतात रॅपिडली डिनॅचर होतात, म्हणजे डिस्टर्ब होतात आणि त्याबरोबर लगेचच रिएक्शनचा रेट काय होतो खाली येतो ड्यू टू द डिनॅचरेशन ऑफ द एन्झाईम्स. तर इथे आपल्याला काय सांगता येईल, लूज ऍक्टिव्हिटी ऍट हाय टेम्परेचर ऍज डिनॅचरेशन ऑकर्स. म्हणजेच ज्या वेळेला एन्झाईम्स डिनॅचर होतात ड्यू टू द हायर टेम्परेचर, द ऍक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईम्स ऑल्सो लुजेस. डिफरंट एन्झाईम्स हॅव डिफरंट टेम्परेचर ऑप्टिमा. म्हणजेच वेगवेगळ्या एन्झाईमसाठी वेगवेगळे ऑप्टिमम टेम्परेचर असू शकतात. पण जनरली किंवा मोस्टली ह्युमन बॉडी मधले एन्झाईमसाठीचं ऑप्टिमम टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. आता आपण पुढचा फॅक्टर बघूया. जो फॅक्टर एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतो तो आहे पीएच, इफेक्ट ऑफ पीएच ऑन एन्झाईम ऍक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये बघा similar to the temperature, there is also a pH at which an enzyme will catalyze the reaction at the maximum rate. Every enzyme has different optimum pH value. जसं टेम्परेचर सुद्धा वेगवेगळं असतं तसंच pH व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळ्या एन्झाईमसाठी वेगवेगळी असू शकते. ठीक आहे. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच pH इट ऑल्सो इन्फ्लुएन्स द एन्झाईम ऍक्टिव्हिटी. म्हणजेच इथं आपल्याला कर्व मध्ये दिसतंय बघा, जसा जसा पीएच वाढत जातोय तसं इथं आपल्याला रिएक्शनचा रेट वाढत चाललेला दिसतोय. फॉर मोस्ट एन्झाईम्स द इफेक्टिव्ह पीएच रेंज इज 4 to 9. शक्यतो 4 ते 9च्या दरम्यान ऑप्टिमम पीएच असतो वेगवेगळ्या एन्झाईम्सचा. आणि इथं आपल्याला हायेस्ट
रिॲक्शन रेट दिसतोय pH 8 ला. ठीक आहे. इट इज फॉर द ट्रिप्सिन. इथं ट्रिप्सिन या एन्झाईम साठीचा ऑप्टिमम pH दाखवलाय इथे या कर्व मध्ये, जो आहे 8. तर एन्झाईम कॅनॉट परफॉर्म इट्स फंक्शन बियॉन्ड द रेंज ऑफ इट्स pH. म्हणजेच जर pH 8 पेक्षा 9 पेक्षा जर वाढला तर मात्र एन्झाईम्स ऍक्टिव्हिटी दाखवू शकत नाहीत. जसं टेम्परेचर वाढल्यानंतर ते डिनॅचर होतात, तसंच इथं सुद्धा आहे की जर pH 10 पेक्षा जास्त जर वाढला तर त्यांची ऍक्टिव्हिटी लूज करतात, म्हणजेच त्यांची ऍक्टिव्हिटी निघून जाते किंवा ते इनॅक्टिव्ह होतात. तर अशा पद्धतीने हा आहे दुसरा फॅक्टर. आता यानंतरचा फॅक्टर बघूया आपण. दॅट इज द थर्ड वन फॅक्टर विच अफेक्ट द एन्झाईम ऍक्टिव्हिटी, दॅट इज द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. तर एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन मध्ये हा इथं ग्राफ दाखवलाय कशा पद्धतीनं एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन चा इफेक्ट एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती सुद्धा होऊ शकतो. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये किती एन्झाईम त्या रिॲक्शनला स्पीडअप करण्यासाठी पार्टिसिपेट करते, त्यावर सुद्धा त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. इथं आपल्याला ग्राफ दिसतोय बघा, तो ग्राफ आहे टाइम वर्सेस प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन असा ग्राफ दिसतोय इथं. आता द रेट ऑफ द enzymatic reaction is directly proportional to the concentration of substrate and square root of the concentration of enzyme. या ग्राफ वरूनच आपल्याला इथे दिसतंय की एन्झायमॅटिक रिॲक्शनचा जो रेट असतो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणजेच सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की एन्झाईमच्या रिॲक्शनचा रेट सुद्धा वाढतो. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की रेट सुद्धा कमी होतो. त्याचबरोबर एन्झायमॅटिक रिॲक्शन ही एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनच्या स्क्वेअर रूट मध्ये चेंज होत असतो. रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम अँड व्हाईस वर्सा. जसं सबस्ट्रेटशी रिलेटेड एन्झायमॅटिक रिॲक्शनचं रिलेशन आहे तसंच एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड सुद्धा आहे. म्हणजेच जर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिॲक्शनचा रेट वाढतो, एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर रिॲक्शनचा रेट सुद्धा कमी होतो. अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अदर सबस्टन्सेस लाईक कोएन्झाइम्स, ऍक्टिव्हेटर्स अँड इनहिबिटर्स ऑल्सो अफेक्ट ऑन द एन्झाईम ऍक्टिव्हिटी. तर कॉन्सन्ट्रेशन प्रमाणेच बाकीचे जे काही फॅक्टर्स आहेत जसं की कोएन्झाइम्स आहेत किंवा ऍक्टिव्हेटर्स आहेत तर ते सुद्धा काय करतात, तर एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती इफेक्ट करतात. आता त्यानंतरचा पुढचा फॅक्टर आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड इथं हा ग्राफ दाखवलाय बघा. तर इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऑन एन्झाईम फेलॉसिटी. इथं फेलॉसिटी म्हणजेच फेलॉसिटी इज नथिंग बट द स्पीड ऑफ द रिॲक्शन, म्हणजेच रिॲक्शनचा रेट. म्हणजेच सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जसं जसं बदलत जाईल तशी तशी एन्झाईमच्या रिॲक्शनची फेलॉसिटी सुद्धा बदलत जाते. Here also the rate of enzymatic reaction rises with the increase in substrate concentration up to the certain limit beyond certain concentration. म्हणजेच एन्झायमॅटिक रिॲक्शनचा रेट जो आहे तो कधीपर्यंत इन्क्रीज होणार आहे, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढत वाढत चाललं की तो इन्क्रीज होणार आहे, पण त्याला एक लिमिट आहे. एका ठराविक लिमिट पर्यंत सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढलं की तिथपर्यंतच एन्झायमॅटिक रेट वाढत जाणार आहे. पण त्यानंतर मात्र सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलं तरी एन्झायमॅटिक रिॲक्शनचा रेट वाढणार नाही, तो स्टेबलच राहणार आहे. ते इथं दिसतंय आपल्याला Vmax वरून. इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी झाली. आता यानंतर जरी हा एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जरी इथं वाढत गेलं असं वरती तरी सुद्धा हा जो रेट आहे रिॲक्शनचा तो वाढणार नाहीये, तो असाच काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजेच एका ठराविक लिमिट पर्यंतच काय होणार आहे, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा रेट, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमुळे एन्झायमॅटिक रिॲक्शनचा रेट हा वाढत जाणार आहे. फ्री एन्झाईम मॉलिक्युल्स आर नॉट अवेलेबल हिअर. काय होत आहे तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तरी पण रिॲक्शनचा रेट का वाढत नाही, तर त्या सबस्ट्रेटला
कंबाईन होण्यासाठी त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटमध्ये त्याला फ्री मॉलिक्युल्स अवेलेबल नसतात आणि त्यामुळं तिथं रिॲक्शनचा रेट वाढत जात नाही. अँड देअर फॉर द रिॲक्शन अल्टिमेटली रिचेस अ मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आणि त्यामुळं काय होतंय तर त्या रिॲक्शनची मॅक्झिमम व्हेलॉसिटी तिथं आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं हे आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट एन्झाईम ऍक्शन वरती. तर अशा पद्धतीने आपण सगळे फॅक्टर्स संपवलेले आहेत. आता आपण पुढचा पॉइंट बघूया. आता आपण बघूया कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज द सम ऑफ द केमिकल रिॲक्शन्स दॅट टेक्स प्लेस विदिन द सेल. म्हणजेच आपल्या सेलमध्ये ज्या काही वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स घडत असतात त्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच आहे मेटाबॉलिझम. तर कुठल्या रिॲक्शन्स आपल्या सेलमध्ये घडत असतात तर काही रिॲक्शन ह्या अॅनाबॉलिक टाईपच्या असतात तर काही रिॲक्शन ह्या कॅटाबॉलिक टाईपच्या असतात आणि त्या सगळ्यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. तर हे जे मेटाबॉलिझम आहे दिस मेटाबॉलिझम टेक्स प्लेस विदिन द सेल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इट प्रोव्हाइड एनर्जी फॉर द फायटल प्रोसेसेस अँड फॉर सिंथेसायझिंग द न्यू ऑर्गॅनिक मटेरियल. मेटाबॉलिझमचा इम्पॉर्टन्स काय आहे सेलसाठी तर ते सेलला जी काही एनर्जी प्रोव्हाइड करतं ती एनर्जी वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून वापरली जाते. फायटल प्रोसेसेस म्हणजेच आपलं चालणं असेल बोलणं असेल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील त्यासाठी. त्याचबरोबर आपल्या बॉडीला जे काही इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते सिंथेसाइज करण्यासाठी सुद्धा मेटाबॉलिझम मदत करतं. आता अमॉंग दीज द सिंथेटिक प्रोसेसेस आर कॉल्ड ॲज द. आता आपण अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम काय आहे ते बघणार आहोत. इट इन्व्हॉल्व्स कंटिन्युअस प्रोसेस ऑफ द ब्रेकडाऊन अँड सिंथेसिस ऑफ द बायोमॉलिक्युल्स. मेटाबॉलिझम मध्ये काय होत असतं तर कंटिन्युअसली म्हणजेच आपल्या लिव्हिंग सेलमध्ये कंटिन्युअसली काही सबस्टन्सेस तयार होत असतात तर काही सबस्टन्सेसचा वापर होत असतो. म्हणजेच मेटाबॉलिझम इन्व्हॉल्व्स अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन अँड सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्युल्स थ्रू द डिफरंट केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. अँड अमॉंग दीज रिॲक्शन्स some are the synthetic type reactions, those are known as the anabolic processes. म्हणजेच anabolic कोणत्या असतात तर ज्या वेळेला वेगवेगळे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस सिंथेसाइज होतात म्हणजेच तयार होतात जसं की प्रोडक्शन ऑफ एन्झाईम आहे हार्मोन्स आहेत अँड सच रिॲक्शन्स आर द anabolic रिॲक्शन्स. ठीक आहे. तर काही डिग्रेडिंग टाईपच्या रिॲक्शन्स असतात म्हणजेच ज्या प्रोसेसेसमध्ये ज्या रिॲक्शन्समध्ये सबस्टन्सेस ब्रेक होतात म्हणजेच डिग्रेडिंग प्रोसेसेस ऑफ द सेल दीज आर कॉल्ड ॲज द कॅटाबॉलिक प्रोसेसेस. दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस म्हणजेच ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं तर ग्लुकोजचं डिग्रेडेशन होतं आणि एनर्जी फॉर्मेशन होतं अँड इट इज नथिंग बट द कॅटाबॉलिक रिॲक्शन. Most of the metabolic reactions do not occur in isolation but are always linked with the some other type of the reactions. म्हणजेच मेटाबॉलिझम मधल्या ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत म्हणजे नुसतं अॅनाबॉलिझम तर अॅनाबॉलिझमच नाही घडत सेलमध्ये कधीच तर अॅनाबॉलिझम हे नेहमी कॅटाबॉलिझमच्या कॉम्बिनेशन मध्ये घडत असतं. इन लिव्हिंग सिस्टीम सेल्स आर द वर्क सेंटर. आपल्या लिव्हिंग सिस्टीम मध्ये सेल हे काय आहे रिॲक्शन सेंटर आहे किंवा वर्कचं सेंटर आहे. फेअर मेटाबॉलिझम इन्व्हॉल्व्स टू पाथवेज आणि ज्या ठिकाणी मेटाबॉलिझम हे दोन पाथवेच्या मदतीनं काम करत असतं त्या रिॲक्शन सेंटरला म्हणजेच वर्क सेंटरला. तर आपण ते रिॲक्शन पाथवे बघूयात कुठले कुठले आहेत ते. एक आहे कॅटाबॉलिक आणि एक आहे अॅनाबॉलिक पाथवे. अॅनाबॉलिक प्रोसेसेस कंझ्युम एनर्जी while कॅटाबॉलिक पाथवेज लीड टू द रिलीज ऑफ एनर्जी. म्हणजेच अॅनाबॉलिक प्रोसेसेस मध्ये जे काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस सिंथेसाइज केले जातात त्यावेळेला त्या रिॲक्शन मध्ये एनर्जी गेन केली जाते. एनर्जी रिक्वायरिंग रिॲक्शन्स आहेत त्या. तर कॅटाबॉलिक रिॲक्शन मध्ये काय होतं तर कॅटाबॉलिक रिॲक्शन मध्ये जे काही सिंथेसाइज्ड प्रोडक्ट्स आहेत ते डिग्रेड केले जातात आणि त्यामुळे तिथं एनर्जी रिलीज होते. ऑल द एनर्जी लिबरेटेड ड्युरिंग द डिग्रेडेशन इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स ऑफ एटीपी. जी काही एनर्जी डिग्रेड होते कॅटाबॉलिझम मधून ती एनर्जी एटीपी मध्ये स्टोअर करून ठेवली जाते बॉन्ड्सच्या स्वरूपात ती स्टोअर केली जाते. तर मग आपण आता बघूया की रिॲक्शन सेंटर मध्ये म्हणजेच सेल मध्ये मेटाबॉलिझम
हे अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझमच्या सहाय्याने किंवा कॉम्बिनेशनने कशा पद्धतीने केलं जातं. इथं डायजेशनची आणि त्याचबरोबर एनर्जी गेनिंगची प्रोसेस इथं कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम ह्या दोघांच्या स्वरूपात दाखवली बघा या आकृतीमध्ये. तर कॅटाबॉलिझम म्हणजे काय आहे? इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द सिम्पलर स्ट्रक्चर फ्रॉम अ कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स. म्हणजेच कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सिम्पल सबस्टन्सेस मध्ये होतं आणि त्या प्रोसेसमध्ये काय होते तर एनर्जी रिलीज होते. इथं बघा हे कॉम्प्लेक्स फूड प्रॉडक्ट्स दाखवलेत. त्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, काही लिपिड्स आहेत, काही प्रोटीन्स आहेत, इथं दिसत आहेत आपल्याला. हे आहेत कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस दॅट वी ईट. म्हणजेच आपण चपाती खातो किंवा ब्रेड खातो, म्हणजेच फीट खातो आपण. अँड our gastrointestinal tract of the intestine that digest the starch into the glucose. तर हे सगळ्याचं कन्व्हर्जन फायनली ग्लुकोज मध्ये होतं आफ्टर द डिफरंट एन्झायमॅटिक रिएक्शन्स which are occurred in the intestine, and there is the release of the energy. आणि त्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर तिथं काय तयार होते तर एनर्जी तयार होते. ठीक आहे. तर एनर्जी तयार झाल्यानंतर यांच्यापासूनच आता बघा कॅटाबॉलिझम कसं अॅनाबॉलिझम वरती डिपेंड आहे इथं दिसतंय आपल्याला. तर हे जे काही कॅटाबॉलिक पाथवे झाल्यानंतर इथं वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार झालेले दिसत आहेत आपल्याला. दीज आर द सेल्युलर बिल्डिंग ब्लॉक्स. एनर्जी तयार झाली, उष्णता तयार झाली इथं. आता हेच जे काही सेल्युलर ब्लॉक्स आहेत किंवा जे काही सिम्पलर सबस्टन्सेस तयार झाले ड्यू टू द कॅटाबॉलिझम, ऑल दीज आर युज्ड बाय द अॅनाबॉलिक पाथवे. आता हेच कॅटाबॉलिक प्रोडक्ट्स किंवा सिम्पल सबस्टन्सेस काय केले जातात अॅनाबॉलिक पाथवे कडून वापरले जातात. म्हणजेच इथं काय होतंय देर इज द बायोसिंथेसिस of biosynthetic pathways that involves formation of the more complex biomolecules. इथं अॅनाबॉलिक पाथवे मध्ये हे वेगवेगळे बायोसिंथेटिक पाथवे फॉलो करत करत हे सिंपल सबस्टन्सेसचं कन्व्हर्जन ह्या कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स मध्ये होतं. जसं की देर इज द सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन फ्रॉम द ग्लुकोज बघा, अँड प्रोटीन्स फ्रॉम द अमिनो ऍसिड्स बघा. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये होतं, त्याचबरोबर अमिनो ऍसिड्सचं कन्व्हर्जन प्रोटीन्स मध्ये होतं. आणि या सगळे अॅनाबॉलिक पाथवेसाठी काय होते एनर्जी लागते. ही एनर्जी कुठून मिळते तर इथं जी एनर्जी तयार झाली ना हीच एनर्जी इथं वापरली जाते. तर अशा पद्धतीनं कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम हे एकमेकांवरती डिपेंड असणाऱ्या किंवा ह्या सायमल्टेनियस प्रोसेसेस आहेत आणि यालाच एकत्रितरित्या काय म्हटलं जातं तर मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. आता आपण पुढचा पॉइंट बघूया, दॅट इज द मेटाबॉलिक पूल. व्हॉट इज द मेटाबॉलिक पूल? तर इट इज द रिझर्वायर ऑफ द बायोमॉलिक्युल्स इन द सेल ऑन विच एन्झाइम्स कॅन ऍक्ट टू प्रोड्यूस युजफुल प्रॉडक्ट्स ऍज पर ऑफ द नीड. म्हणजेच काय तर आपल्या सेलमध्ये जे काही बायोमॉलिक्युल्स स्टोअर करून ठेवले जातात किंवा जो बंच आहे बायोमॉलिक्युल्सचा ऑन विच एन्झाइम्स कॅन ऍक्ट टू प्रोड्यूस युजफुल प्रोडक्ट. तर आपल्या सेलमध्ये असणारे जे काही सबस्टन्सेस आहेत बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती एन्झाइम ऍक्ट होतात आणि गरजेनुसार एनर्जी मिळवतात. गरजेनुसार किंवा नीडनुसार एनर्जी काय केली जाते तयार केली जाते. इट इज द मेटाबॉलिक पूल अँड सच मेटाबॉलिक पूल इज व्हेरी सिग्निफिकंट इन द सेल बायोलॉजी. तर मेटाबॉलिक पूल ही जी कन्सेप्ट आहे it is very much significant for the cell biology because it allows one type of the molecule to change into the another type. म्हणजेच एखादा बायोमॉलिक्युल मध्ये जर चेंज करायचा असेल तर दुसऱ्या प्रकारचा बायोमॉलिक्युल इथं यूज केला जातो किंवा एनर्जी यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स कॅन बी कन्व्हर्टेड टू फॅट्स अँड व्हाईस वर्सा. म्हणजेच सेल मधले जे बायोमॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांमध्ये काय होतात कन्व्हर्ट केले जातात. इट ऑल्सो हेल्प्स टू बॅलन्स बिटवीन द कॅटाबॉलिझम अँड अॅनाबॉलिझम. त्याचबरोबर आत्ताच मी तुम्हाला वरच्या आकृतीमध्ये दाखवलं बघा. तर कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये तयार झालेली जी एनर्जी आहे तीच एनर्जी काय केली जाते अॅनाबॉलिझम साठी वापरली जाते, कारण अॅनाबॉलिक पाथवेसाठी एनर्जीची गरज असते. याचाच अर्थ इथं या ज्या अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम ह्या ज्या रिएक्शन आहेत
या रिॲक्शन एकमेकांवरती डिपेंड असतात. तर इट ऑल्सो हेल्प्स टू बॅलन्स बिटवीन द कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम. तर मेटाबॉलिक पूल मधली जी एनर्जी आहे ती काय केली जाते, अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझमना मेंटेन करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी वापरली जाते. अँड ड्यू टू द सच बॅलन्स बिटवीन द कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम इट मेंटेन द होमिओस्टॅसिस इन द सेल अँड बॉडी. आणि त्यामुळेच आपल्या बॉडी मधलं होमिओस्टॅसिस काय होतं, मेंटेन होतं. म्हणजेच खूप सारी जेवढी एनर्जी तयार होते तेवढीच एनर्जी कॅटाबॉलिझम मध्ये तयार झालेली एनर्जी ही अनाबॉलिझम मध्ये वापरली जाते. त्यामुळे तिथं इक्वॅलिटी तयार होते आणि त्यालाच म्हटलं जातं होमिओस्टॅसिस. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत, तो म्हणजे सेकंडरी मेटाबोलाइट्स. तर सेकंडरी मेटाबोलाइट्स आर द स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विच आर प्रोड्युस्ड बाय द ऑर्गॅनिझम्स बट नॉट इसेन्शियल टू देअर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड देअर रिप्रोडक्शन. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम घडत असताना एनर्जी सोडून अजून काही वेगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तयार होत असतात आणि ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ह्युमनच्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी गरजेचे नसतात आणि तरी सुद्धा ते तिथं तयार झालेले असतात. त्यांच्या वाढीसाठी नसतात, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी सुद्धा ते गरजेचे नसतात. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, सेकंडरी मेटाबोलाइट्स असं म्हटलं जातं. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ द बॅक्टेरिया, फंजाय अँड प्लांट्स विच प्रोड्युसेस द सेकंडरी मेटाबोलाइट्स. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेकंडरी मेटाबोलाइट्स तयार करत असतात. अँड सच सेकंडरी मेटाबोलाइट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर, कंपोजिशन, सोल्युबिलिटी अँड देअर सिंथेसिस. म्हणजेच सेकंडरी मेटाबोलाइट्सचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांच्या कंपोजिशन मध्ये कोणते कोणते केमिकल्स आहेत, ते कुठल्या ऍसिडमध्ये, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत का, किंवा त्यांचा सिंथेटिक सोर्स कोणता आहे, याच्यानुसार सेकंडरी मेटाबोलाइटचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता त्या क्लासिफिकेशन च्या बेसवरती आपण काही एक्झाम्पल्स बघूया. इथं एक्झाम्पल्स दिलेत बघा, कसे कसे सेकंडरी मेटाबोलाइट्स क्लासिफाय केले जातात. त्यामध्ये टर्पेन्स आहेत. these classes like the terpenes, phenolics and nitrogen containing compounds. आता हे काय आहेत, वेगवेगळे क्लासेस आहेत. आता हे कसे तयार झालेले आहेत तर बघूया आपण. त्यांच्या केमिकल स्ट्रक्चर नुसार काही क्लासेस तयार झालेले असतात. जसं की सेकंडरी मेटाबोलाइट्स मध्ये काही रिंग स्ट्रक्चर्स असतील, काही शुगर कंपोनंट्स असतील. त्याचबरोबर त्यांचं कंपोजिशन, जसं की काही मध्ये नायट्रोजनस बेसिस असू शकतात, काही मध्ये नायट्रोजन नसेल सुद्धा. त्याचबरोबर त्यांची सोल्युबिलिटी असेल वेगवेगळ्या सॉल्व्हंट मधली, किंवा त्यांच्या सिंथेसिस साठीचा पाथवे असेल. तर या सगळ्याच्या बेसवरती हे 3 टाईप पडतात. त्यापैकी पहिला टाईप कोणता आहे तर टर्पेन्स. दीज टर्पेन्स आर मेड फ्रॉम द मिव्हॅलॉनिक ऍसिड दॅट इज कंपोज्ड मेनली ऑफ द कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजेच टर्पेन्स या ग्रुप मधले जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत हे शक्यतो कशापासून तयार झालेले आहेत तर कार्बन आणि हायड्रोजन पासून. म्हणजेच कंपोजिशनच्या बेसवरती असणारा हा एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे फिनॉलिक्स. These are made from the simple sugars which contains benzene rings, hydrogen and oxygen. आता हा स्ट्रक्चरशी रिलेटेड असं ग्रुप आहे बघा, ज्यामध्ये या फिनॉलिक्स ग्रुप मधले जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत हे बेन्झिन रिंग्स पासून, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि शुगर्स पासून तयार झालेले असतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. तर नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जे असतात these are the extremely diverse class which may also contain the sulfur. आता नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स मध्ये असणारे जे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत ते सल्फर कंटेनिंग असतात. आता सेकंडरी मेटाबोलाइट्स कोणते कोणते आहेत बघा, एक्झाम्पल बघूया आपण त्याचे. तर त्यामध्ये मॉर्फिन आहे, निकोटीन, कोकेन, टॅनिन्स, ऑल दीज आर दी सेकंडरी मेटाबोलाइट्स. आपण आता ह्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघूया सेकंडरी मेटाबोलाइट्सचा. आत्ताच आपण बघितलं की सेकंडरी मेटाबोलाइट्स हे ग्रोथसाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा रिप्रोडक्शनसाठी गरजेचे नसतात. मग त्याचा काही उपयोग होतो का तर त्याचा उपयोग अशा पद्धतीने होतो बघा. त्यासाठीच आपण हा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघणार आहोत. तर सेकंडरी मेटाबोलाइट्स आर युजफुल इन द मॉडर्न मेडिसिन्स
तर जी काही आधुनिक औषध निर्मिती आहे त्यामध्ये या मेटाबॉलाइट्सचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर दीज आर युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर अँड हायपरटेन्शन, इन्फ्लमेशन यामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर मॉर्फिन इट इज युज्ड ॲज अ पेन रिलिव्हर अँड कफ सप्रेसंट. मॉर्फिन हे मेडिसिन्स मध्ये यूज केलं जातं. आता कोणत्या मेडिसिन मध्ये मॉर्फिनचा उपयोग होतो तर पेन रिलिव्हर मध्ये होतो बघा. म्हणजे वेदनाशामक औषध निर्मितीमध्ये मॉर्फिन वापरलं जातं, किंवा कफ सप्रेसंट म्हणून म्हणजेच खोकला बंद करण्यासाठीचे जे मेडिसिन्स असतात त्यामध्ये पण मॉर्फिनचा वापर होतो. त्यानंतर निकोटीन आणि कोकेन हे जे आहेत दीज आर युज्ड फॉर द रिक्रिएशन अँड स्टिम्युलेशन. म्हणजेच दीज आर इम्पॉर्टंट फॉर द ब्रेन, दे ऍक्ट ॲज अ ब्रेन स्टिम्युलेटर, किंवा बॉडीला स्टिम्युलेट करण्यासाठी निकोटीन आणि कोकेनचा वापर होतो. ॲज वेल ॲज फ्लेवर्स ऑफ द सेकंडरी मेटाबॉलाइट्स इम्प्रूव्ह फूड प्रेफरन्सेस. म्हणजेच जे काही वेगवेगळे वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स तयार होतात इंडस्ट्रीजमध्ये किंवा फूड फॅक्टरीजमध्येच, तर त्या ठिकाणी जो काय आर्टिफिशियल फ्लेवर दिला जातो फूड प्रोडक्ट्सना, तर तो जो फ्लेवर आहे तो फ्लेवर सेकंडरी मेटाबॉलाइट्सचाच फ्लेवर त्यांच्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो. दे आर ऑल्सो युज्ड ॲज अ फूड प्रिझर्वेटिव्ह. त्याचबरोबर सेकंडरी मेटाबॉलाइट्स वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा ऍड केले जातात आणि ते फूड प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतात. त्यानंतर अजून एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे तो म्हणजे टॅनिन्स ऍडेड टू वाईन्स अँड चॉकलेट्स टू इम्प्रूव्ह एस्ट्रिजन्सी. तर टॅनिन्स हे जे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत, हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स वाईन मध्ये, म्हणजेच जे ड्रिंक्स आहेत, अल्कोहोलिक ड्रिंक्स आहेत जसं की वाईन्स, त्याचबरोबर चॉकलेट्स म्हणजेच स्वीट चॉकलेट्स, यांची एस्ट्रिजन्सी वाढवण्यासाठी किंवा एस्ट्रिजन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी या टॅनिन्सचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं हे आहेत काही सेकंडरी मेटाबॉलाइट्सचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आणि इथंच आपण आपला टॉपिक कंप्लीट करतोय. थँक्यू ऑल ऑफ यू.